पालिका निवडणुकांमध्ये शिवसेना भाजप युतीसाठी ठाम आहे। पत्रकार परिषदेत रवींद्र चव्हाणांनी माहिती दिली। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आमची भेट झाल्याचं चव्हाणांनी म्हटलं। तर आगामी निवडणुकांसंदर्भात चर्चा झाली। महानगरपालिका निवडणुका जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे। पालिका निवडणुकांना कसं सामोरं जावं यासंदर्भात चर्चा झाली। महत्त्वाच्या पालिकांमध्ये युती होण्यावर ठाम आहे। सकारात्मकपणे पुढे जाण्यासाठी समिती स्थापणार असल्याचं चव्हाणांनी म्हटलं। समिती स्थापन करून प्राथमिक चर्चा करणार आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। मुंबई महानगरपालिका आणि प्रमुख महानगरपालिका यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये युती व्हायलाच हवी या मताशी सर्व वरिष्ठांनी ठामपणे सांगितलं आणि बाकीच्या सर्व ज्या महानगरपालिका ज्या आहेत, ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत, या महानगरपालिकेमध्ये युतीचे असणारे त्या ठिकाणची काही कमिटी तयार करावी आणि त्या कमिटीमध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीने युतीचा फॉर्म्युला असला पाहिजे या संदर्भात त्या ठिकाणच्या असणाऱ्या प्रत्येकाने तिथल्या असणाऱ्या कमिटीने चर्चा करावी असं चर्चा झाली। काही कमिट्या ज्या आहेत म्हणजे खाली असणारे काही प्रमुख त्या ठिकाणचे महानगरपालिकेमधले प्रमुख जण आहेत, 4-4, 5-5 जणांच्या कमिट्या तयार करून ते खालच्या लेवल्सवरती ते पहिल्यांदा प्राथमिक ज्या चर्चा आहेत त्या संदर्भातल्या करतील। परंतु महायुतीमध्ये लढण्याच्या संदर्भामधले जवळजवळ सकारात्मक जी पुढे गेलं पाहिजे असं ऑलरेडी पार्टी म्हणून निर्णय केलेला आहे। बरोबर। रवींद्र चव्हाण साहेबांनी कालचं जे त्यांचं स्टेटमेंट आहे ते महायुतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे। प्रत्येक महानगरपालिका त्यामध्ये मुंबई आली, ठाणे पण आली, ही महायुती आम्ही म्हणून एकत्र लढणार आहोत। किंवा काल आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी बैठक संपन्न झाली त्यामध्ये सुद्धा आगामी सर्व निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढण्याचाच निर्णय घेतला गेलेला आहे। पण जर कुठं असं वाटलं की स्थानिक ठिकाणी काही वेगळी युती करायची तर तो सर्वस्वी अधिकार त्या महानगरपालिकेतील तिथल्या पक्षाच्या वरिष्ठांना राहणार। मला त्यांच्या तिगाळा काम बिघाडामध्ये काही मला प्रतिक्रिया द्यायचं काय कारण नाही। जे काही अफवा उडवतात आहेत की आता आम्ही एकत्रित लढू वगैरे, हे एकत्रित लढतील की नाही लढतील ते येणारा काळ सांगेल। त्यामुळे त्यावेळेची प्रतिक्रिया आपण देऊ। पण यांच्यात काय भांडणं आहेत काल आपण विधानसभेत पाहिलं। त्यांची युती हो अगर न हो, पण मी एवढंच सांगतो, मी जे बघितलं तेवढं सांगतो की एकनाथराव शिंदेंची भाजपाला गरज कुठे आहे? तिथं ते भाजपवाले एकनाथराव शिंदेंबरोबर युती करतायत। सरसकट युती झालेली नाही। नुकत्याच झालेल्या विधान परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विदर्भातला अहवाल घ्या। या अहवालामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल की विदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद असल्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदेना सर्रास कुठेही जवळ घेतलेलं नाही। मला माहित आहे की जिथं लोकांची गरज आहे, भारतीय जनता पार्टीची गरज असेल तिथं फक्त मित्रांना जवळ करायचं, वापरून घ्यायचं आणि सोडायचं। त्यामुळे असं कोणी काय असं सुकावून जाण्याची गरज नाही की युती झाली नाही ते आम्हाला कायम बरोबर ठेवतील, काही ठेवणार नाहीत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।